आणि तुम्हीच एवढा वेळ लावलात ना तर मग ते मॅडी बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट. पुढचं पारितोषिक आहे ते म्हणजे बेस्ट बॉलर. आज आपला 20 ओव्हर्स 20 बॉल्सचा फॉर्मॅट होता. एक नवीन फॉर्मॅटमध्ये आपण खेळलो या मैदानात पहिल्यांदा. तर थोडा डिफिकल्ट पण होता आणि नवीन बॉल होता आज आपला सिंधूचा. तर सगळे बॉलर्सने पण थोडे एफर्ट्स लावलेले, पण त्याच्यामध्ये जास्त एफर्ट्स लावले तर बॉलर बेस्ट बॉलर ठरला तो म्हणजे एनी गेस. कोणी सांगू शकता का? एक तुम्हाला मी हिंट देतोय. ही इज 45 प्लस आय थिंक. त्याच्यापेक्षा जास्त मला त्यांचा एज माहीत नाही. या बरोबर आहे गेस तुमचा मिस्टर संतोष सक्सेना, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्यांनी सेमीमध्ये आय थिंक मेडल ओव्हर टाकलेली. बोल सर. पुढचं पारितोषिक आहे ते म्हणजे बेस्ट बॅट्समन. आज फर्स्ट सकाळच्या सत्रामध्ये खूप कमी सिक्स पाहायला मिळाले होते, पण दुपारच्या सत्रामध्ये भरपूर सिक्स पाहायला मिळाले आम्हाला. आणि त्यामुळे जास्त बेस्ट बॅट्समन ठरला आहे तो म्हणजे काही गेसेस आहेत का बेस्ट बॅट्समनसाठी? एकच गेस चांगलावाला एक. खूप जणांनी चांगली बॅटिंग केली आज, पण त्यामध्ये अगेन 140 प्लस बॉयज बोलू त्याला आपण, नितीन जंगम बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि मकसूद यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी 500 रुपीज कॅश आहे. आता पुढील पारितोषिक आहे ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज या पूर्ण टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? काही गेस करू शकता का? आणि बरोबर गेस केलाय तुम्ही. अभिषेक आंगणे, थंडर ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर. आणि अभिषेकने स्वतः आपल्या टुर्नामेंट सिरीजसाठी बॅग दिलेली थंडर स्पोर्ट्सची. गुड्डूबाई आणि अभिषेक यांच्याकडून. आणि ह्या सर्व आपल्या बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, इंडिव्हिज्युअल ट्रॉफीज या होत्या आपले मिस्टर आशिष पाटणकर यांच्या मेमरीमध्ये. सो अभिषेक आंगणे 2 शब्द बोलू इच्छित आहेत. ही बॅग मी माझ्या टीममेट बरोबर शेअर करणार आहे, गौरव बरोबर. गौरवने पण खूप चांगली बॅटिंग केली आहे. अभिषेक बॅटिंग करत असताना मोस्टली नॉन स्ट्रायकरवाला बॅट्समन खूप वेळ बघतच असतो, पण गौरवने ते नाही केलं. त्याने सुद्धा त्याचा गेम चालू ठेवला आणि त्याने पण चांगली बॅटिंग केली आहे. वेल प्लेड बोथ.
आता मी एक मी आभार मानतो मॅनेजिंग कमिटी MIG क्रिकेट क्लब अँड बोर्ड अँड ट्रस्टीज अँड क्रिकेट सेक्रेटरी मिस्टर अक्षय बोरकर. थँक्यू सर, तुम्ही एवढं सहकार्य केलं, हे एवढा सुंदर ग्राउंड आम्हाला दिला खेळण्यासाठी. थँक्यू सो मच. आणि आता आपण बोलतोय रनरअप ट्रॉफीकडे. सो रनरअप ट्रॉफी जाते ती म्हणजे विनिंग टी रनरअप टीम. करण फ्रेंड्स, काय वाजवायच्यात जरा. करण मेमोरियल ट्रॉफीचे रनरअप्स आहेत करण फ्रेंड्स. करण फ्रेंड्सचे कॅप्टन. आणि मी पूर्ण टीमला मी वरती बोलू इच्छितो, जेही प्लेयर असतील करण फ्रेंड्सचे त्यांनी स्टेजवरती यायचे. करण फ्रेंड्स सेकंड रनर अप, करण मेमोरियल ट्रॉफी 2024. आणि आता विनर्स ऑफ करण मेमोरियल ट्रॉफी सीझन 2. विनर टीम मंथन 11 आणि मिस्टर महेश यांनी स्टेजवर यायचे जिकडे कुठे असतील. महेश, मिस्टर महेश जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजजवळ यायचे. मंथन 11 एक 45+ टीम. आज पहिलं पारितोषिक मिळालं आहे त्यांना 42. विनिंग टीम मंथन 11, congratulations once again. thank you MIG. आणि सचिन, ग्राउंड्समॅन जिथे कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ यायचे. ग्राउंड्समॅन कोणी असेल, ट्रॉफी दे रहा है, राजेंद्र अंकल कोई भी रहेगा तो स्टेज के पास आने का. आणि साढ़े 7 बज रहे हैं. अभिषेक यांनी स्टेजच्या वरती यायचं लवकर. स्पेशल प्राइज आहे. अभिषेक आंगणे स्टेज जवळ यायचे. एक स्पेशल प्राइज आहे तुम्हाला. अभिषेक यांना एक स्पेशल प्राइज आहे मकसूद यांच्याकडून सुद्धा एक. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. काही चुका झाल्या कमिटीतर्फे आणि क्षमस्व. आणि थँक्यू अगेन वन्स अगेन मॅनेजिंग कमिटी ऑफ MIG क्रिकेट क्लब अँड बोर्ड अँड ट्रस्टीज अँड क्रिकेट सेक्रेटरी अक्षय बोरकर सर
आणि आमचे आजचं सगळ्यात महत्त्वाचं मी विसरून गेलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची कॉमेंट्री आम्ही तिन्ही लँग्वेजमध्ये ऐकली, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. आणि आमचे डिअर कॉमेंटेटर मिस्टर अय्यर, वी आर व्हेरी मच थँकफुल सर. आम्ही खूप एन्जॉय केलं कॉमेंट्री तुमची, आणि तुम्ही नेक्स्ट टाइम पुन्हा याल अशी आम्ही आशा बाळगतो. यू आर ऑलवेज वेलकम. थँक्यू एव्हरीवन अँड गुड नाईट.